आणि विशेष म्हणजे काही निवासस्थान आणि काही ऑफिसेसमध्ये असे खर्च झालेत की जे खर्च व्हायला नाही पाहिजे. आणि विशेष हेड जे अगदी कधीतरी आपण वापरतो त्या हेडमधून वापरले जातात अशी माझ्याकडे माहिती होती. आणि त्या अनुषंगाने त्या सेक्शन घेऊन मी माहिती मागितलेल्या होत्या. आणि म्हणून तो हेड आहे 67(3)क. हा हेड असा आहे, अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे, अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता, टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला, 3 दिवसाचा पण टेंडर निघू शकत नाही, अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं. मला ते जमा करून देत आहेत. मी जोपर्यंत प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत मला बोललेलं उचित नाही वाटणार. म्हणून आता मी अजून थोडं थांबतोय, ते थोडं कंपाईल करतायत. अर्धा एक तासामध्ये मला ती माहिती मिळेल. मी तुम्हाला त्याचा माहितीमध्ये असं देखील आहे की मनपा आयुक्तांच्या वैयक्तिक गोष्टी वापरल्या गेल्या तो त्या हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये, तो त्याच हेडमधून वापरण्यात आलेला नाहीये. आत्तापर्यंत त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो. असं काही त्यांच्या घराच्या आतमध्ये असं काही वापरलं त्या हेडमध्ये नाहीये, वापरण्यात आलेलं आहे. ती पण मी माहिती घेतो की घरात असं वापरायची त्यांना परवानगी आहे का. खरं म्हणजे सन्माननीय माननीय आयुक्त ते आहेत, एक IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी महोदयांनी ॲक्च्युली आयसोमॅटिक राहायला पाहिजे, परंतु तसं जर काही आढळलं तर ती माहिती मी देईल. मला अगोदर माहिती घेऊ. अनावश्यक खर्च काय केलेले आहे, 77 लाख. मला ते पत्र मला अनऑफिशियल भेटलेलं आहे, त्याची मी खातर जमा करू लागतो. आता ते खातर जमा करता ते डॉक्युमेंट घेऊ लागले, परंतु प्राथमिकदृष्ट्या असं केल्याचं 67(3)क म्हणून आढळत आहे, ज्याच्यामध्ये अजिबातच चालत नाही. ते गंभीर गुन्हा आहे ॲक्च्युअलमध्ये. काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अशा संत ठळक पद्धती मी त्याच्यामध्ये काय खर्च केलं तेच मागितलं सर. होतं. कॅमेरा मी काय केलं होतं 67(3)क मध्ये काय काय खर्च केले खास करून निवासस्थानावर तेच मी मागितले होते. आणि ते मला 4-5 महिन्यामध्ये मिळाले नाही. तर मी त्यांना वेळोवेळी सांगितलं, तोंडी सांगितलं, लेखी सांगितलं, भेटत नाही म्हणून माझा संशय थोडा जास्त बळावला. आणि तेच मी घेऊन तुम्हाला म्हणजे मी घेतोय ती माहिती. याने अनावश्यक खर्च निवासस्थानावर काय नेमका केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत काय माहिती मिळालेली आहे ती आम्हाला सांगा. बघा, माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे आयुक्त 1, आयुक्त 2, आयुक्त 1 आणि आयुक्त 2 यांच्या दालनावर आणि माननीय आयुक्त महोदय यांच्याही दालनावर त्याच सेक्शनमधून खर्च झाल्याची गंभीर बाब आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या मला कळते. थोडासा एक अर्धा 1 तास मला जर दिला, त्याचे झेरॉक्स माझ्याकडे होते, थोडं बघतो आणि मला मी जी आत्तापर्यंत मीटिंग घेतली त्यामध्ये ते मला आढळून येत आहे. एकदा पूर्ण कागद येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो किती लाख रुपये. साधारणतः 77 लाख रुपयामध्ये 2 दालनं आहेत, अतिरिक्त 1 आणि अतिरिक्त 2. आणि माननीय आयुक्त महोदयांच्या पण दालनावर जवळपास 23 लाख रुपयाचा तो खर्च आढळून येतो. पदाचा गैरवापर करून बऱ्याच गोष्टी केल्या असतील. हो, नक्कीच. पदाचा गैरवापर म्हणजे पदाचा गैरवापर तर आहेच, परंतु त्या सेक्शनचा अधिकार, कारण की ती सेक्शन अशी आहे 67(3)क, त्याला टेंडर काढावं लागत नाही, अर्जंट, एकदम अत्यावश्यक. आणि त्याचा गैरफायदा जे बजेटमध्ये आपण दाखवू शकत नाही, कॉर्पोरेशनचं जे बजेट तयार होतं त्यामध्ये आपण ज्या बाबी दाखवूच शकत नाही, जे अंदाज येत नाही आपल्याला, आणि असं काही अचानक उद्भवलं त्या बाबी केल्या म्हणजेच तुमच्या आपत्ती व्यवस्थापना व्यतिरिक्त हा खर्च झाल्याचं इथं निष्पन्न होत आहे. पुण्या कालावधीमध्ये कालावधी काय या मी जे बघितलं ते 1-2 वर्षाच्या कार्यकाळामध्येच बघतोय. खास काय माहिती का की सन्माननीय प्रशासक महोदय इथं जोपर्यंत जेव्हापासून आलेले आहेत ना, पाणी पुरवठा अगोदर जो 2-3 दिवसामध्ये भेटायचा तो आता 8-8 दिवस लागत आहेत. म्हणजे ती सुधारणा जास्त व्हायला पाहिजे. आता त्यांना ते एकटे सगळे आहेत, स्मार्ट सिटीचे आयुक्त म्हणून ते आयुक्त इथं आहेत आणि स्मार्ट सिटीचा चार्ज त्यांच्याकडेच होता. जवळपास 1000 कोटी रुपये आलेले आहेत. शहरामध्ये ते काही दिसून येत नाहीये, कामामध्ये दिसून येत नाहीये. कुणीकडच्या कुणीकडे लॅम्प्स वगैरे लावण्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आत्ताच्या तर मी आयुक्तांच्या गोष्टी सांगू लागलो. घोटाळा म्हणायचा का मग हा महापालिकेच्या प्रशासकाचा मोठा घोटाळा म्हणायचा का? बघा, घोटाळा शब्द हा म्हणजे कॉमन
पण वाटतो मला आणि त्याला काही इतकं हे नाही, परंतु असं करू नये. सन्माननीय हे बघा, माननीय IAS अधिकारी महोदय हे एक डिग्री घेऊन असतात, चांगले काम करतात. ते माझे बरेच मित्र आहेत, राज्यात देशात माझे बरेच मित्र आहेत, पण ह्या ज्या पद्धतीने वागतायत ना ते जनतेकरता बरोबर नाही आहे असं माझं म्हणणं आहे. सर एकच प्रश्न असा आहे, त्यांच्या वागण्यावर आक्षेप आहे तुम्हाला हा घोटाळा आहे का असा साधा प्रश्न आहे. तुम्ही याला काय म्हणाल? वागण्यावर म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर किंवा त्यांच्या चालीरीतीवर नाही बोलत आहे. त्यांची प्रशासकीय वागणूक जी आहे, जी मला लेजिटिमेट पाहिजे माझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर मी बोलतो. सर, प्रशासकीय आमदार आहेत, शहरामध्ये सुद्धा सगळे स्थानिक आमदार शिवसेना भाजपचे आहेत. असं असताना म्हणजे जेव्हा प्रशासक असतो तेव्हा या लोकप्रतिनिधींची एक बॉडी या सगळ्या महानगरपालिकेवरती लक्ष ठेवणं अपेक्षित असतं. आपल्या आमदारांनी यांनी सुद्धा लक्ष ठेवलेलं नाही. नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते पण वेळोवेळी लक्ष ठेवतात. सगळ्याच बाबीत ते लक्ष ठेवतील असं काही अपेक्षित नाही आहे. त्यांना पण बरंच हे असतं, पण वेळोवेळी महानगरपालिकेमध्ये जितके सन्माननीय आमदार शहरामध्ये आहेत त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं आहे. मला ज्या माहिती मिळाल्या त्याचं लक्ष मी देतोय. शहरात 3 आमदार असून सुद्धा त्यांना नाही का तुम्हाला जामीनमधून यावं लागलं? नाही बघा, आमदार जे राज्यात निवडून येतात पूर्ण 288, ते फक्त एका एरियातून निवडून येतात. म्हणजे कोणी समजा कन्नडमधून आले, कोणी समजा यवतमाळमधून आले, कोणी समजा एखादे पुण्यावरून आले, तो भाग वेगळा. ते सर्व राज्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, ते अपेक्षित असतं. आणि हे शहर तर मला लागून मी या शहरातच आहे, यामध्ये गैरप्रकार मी या शहरातही राहतो. पुढचं आंदोलन, पुढची दिशा कशी असणार यामध्ये जर गैरप्रकार गैरप्रकार जे झाला, कायदेशीरित्या जे मला करायला पाहिजे ते मी करतो. थँक्यू. बरं आमदार साहेब, ते शिक्षकांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा गंभीर आहे. तर पुढचं काय त्याचं नेमकं? कारण तो जो आहे तो अजूनही तेवत आहे. तुम्ही जी भूमिका घेतली त्यावर तुम्हाला आश्वासन मिळालं, काही झालं पुढं? कालच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषदचे श्री मीना साहेब यांच्याकडे माझी बैठक झाली त्या बाबतीमध्येच. आणि गेल्या मी सांगितल्यापासून सप्टेंबर 2022 पासून माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचा HRA बंद आहे. HRA बंद आहे म्हणजे ते त्यांनी अपडाऊन करणं हे त्यांना कायदेशीर नव्हतं. त्यांनी त्यांच्यावर आतापर्यंत शिस्तभंगाची कारवाई करून त्या शिक्षकांना कमी करायला पाहिजे होतं आणि दुसऱ्या शिक्षकांची भरती करायला पाहिजे होती शासनाकडे प्रस्ताव पाठवून. पण त्यांनी केलेलं नाहीये, ते त्यांनी मान्य केलं कालच्या बैठकीमध्ये. आणि त्यांनी लागलीच निर्णय घेतला की जे शिक्षक आता गावात राहत नाही आहेत, मुख्यालयी जे MCSR आणि कायद्याप्रमाणे राहणं बंधनकारकच आहे. कारण शिक्षक महोदय फक्त 10 ते 4 येऊन शिकवावं हे अपेक्षित नाहीये. त्यांना गावात राहून सगळ्यांना त्याला म्हणतो आपण संस्कार दिले पाहिजे. गावात शिक्षक राहिल्यामुळे वेगवेगळे व्यसन मुक्त होतात लोक, हे ते करत नाहीत. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना जे काही दिलेलं आहे मुख्यालयी राहण्याचा कायदा, तो त्यांनी पाळलेला नाही. आणि ह्याचा सगळा हेतू आहे दर्जेदार शिक्षण. आणि दर्जेदार शिक्षण दिलं नाही त्याचा क्रायटेरिया आहे, म्हणून दर्जेदार शिक्षण दिलंच नाही त्यांनी, तेही प्रूव्ह झालेलं आहे. त्याकरता सन्माननीय एज्युकेशन ऑफिसर मॅडम आणि CO साहेब यांनी मला शब्द दिला कालच की आम्ही ताबडतोब कारवाई सुरू करतो आणि त्यांच्यावर शिस्तभंगापासून जी कारवाई करायला पाहिजे त्यांनी आम्ही करणार. म्हणजे तुमच्या मतदारसंघातील शिक्षकांचं HRA बंद, हे राज्यभरातल्या शिक्षकांचं असं व्हायला पाहिजे जे जात नाही त्यांचं? मला बाकीच्याची अजून माहिती नाही. मला माझी माझ्या मागणी करायला पाहिजे राज्यभरात. करेल ना.